Now next we will start with the array programs or the programs on array. Okay, so before that previous lecture मध्ये आपण रनटाइम इनिशियलायझेशन केलं. रनटाइम इनिशियलायझेशन मीन्स काय, जसं आपण जे बेसिक प्रोग्राम घेतले लूप पर्यंत, तर त्याच्यामध्ये आपण each and every जर व्हेरिएबलची व्हॅल्यू घ्यायची असेल तर ते आपण कशी घ्यायचो, रन टाइम प्रोग्राम रन केल्यावर. का, बिकॉज आता आपण ऍडिशन ऑफ 2 नंबरचा प्रोग्राम घेतला. ओके, सो आपण जर असं केलं a इज इक्वल टू 10, ओके, int b is equal to 20 and c आपण डिक्लेअर केला. ओके, and then c is equal to a plus b केलं. then printf %d c केलं तर आपल्याला ऍडिशन मिळत होती पण 10 plus 20 चीच. ओके, सो आपण काय करायचो, परत जर आपल्याला दुसऱ्या नंबरची ऍडिशन पाहिजे तर आपण परत इथे चेंजेस करायचो. देन आपण प्रोग्राम परत सेव्ह करायचो, कंपाईल करायचो आणि मग रन करायचो. ओके, सो इच टाइम कंपाईल टाइम इनिशियलायझेशनला काय होतं, इच टाइम आपल्याला प्रोग्राम एडिट करून व्हॅल्यू चेंज कराव्या लागतात. सो आपण प्रोग्राम चेंज केलाय सो तो परत सेव्ह करावा लागतो, परत कंपाईल करावा लागतो आणि परत रन करावा लागतो. ओके, सो आपण काय केलं की रन टाइम इनिशियलायझेशन केलं. रन टाइम इनिशियलायझेशन कसं केलं, व्हेरिएबलचं एंटर a and b. ओके, देन आपण काय करायचो, स्कॅनएफ %d %d $a&b. देन आपण फॉर्म्युला राईट डाऊन करत होतो. सर फक्त हे ऍडिशन साठीच नाही, सम ऑफ डिजिट्स इन अ नंबर, रिव्हर्स अ नंबर, पॅलिंड्रॉम नंबर, परफेक्ट नंबर, प्राईम नंबर, फिबोनाची सिरीज, फॅक्टोरियल नंबर, सगळ्यामध्ये आपण काय घेतलं की ज्या व्हेरिएबल्स आपल्याला इनपुट पाहिजे त्याच्या व्हॅल्यू आपण रन टाइम घेतल्या युजिंग स्कॅनएफ. ओके, सो ह्यानी काय असतं की आपल्याला जी व्हॅल्यू पाहिजे ती व्हॅल्यू आपण प्रोग्राम रन केल्यावरती टाकू शकतो. एंटर ए अँड बी, मग तेव्हा आपल्याला जर 30-40 टाकायचे तर 30-40 टाकू. जेव्हा रन करू तेव्हा आपल्याला जी व्हॅल्यू पाहिजे ते युजर काय एंटर करू शकतो. पण इथे कसं असतं, युजर पण जी व्हॅल्यू पाहिजे ती एंटर करू शकतो, पण इथे ते चेंजेस करावे लागतात. प्रोग्राम कोड मध्ये, सोर्स कोड मध्ये चेंजेस करावे लागतात, मग कंपाईल आणि रन करावा लागतो. तर इथे हा प्रोग्राम एकदा कंपाईल झाला मग आपण इच टाइम फक्त रन करणार, परत तो कंपाईल करायची गरज नाही. सो आपल्याला ज्या पाहिजे त्या व्हॅल्यू आपण घेतो. ओके, सो सेम आपण आता array वरचे जे प्रोग्राम करणार आहे त्याच्यासाठी आपण रन टाइम इनिशियलायझेशनच यूज करणार आहे. ओके, जसं तुम्हाला मी arrayचं प्रिव्हियस लेक्चरला 2 टाईपचं इनिशियलायझेशन शिकवलं, एक कंपाईल टाइम आणि एक रन टाइम. ओके, सो आपण रन टाइमच यूज करणार आहे. ओके, सो मी परत एकदा आता रन टाइम रिवाइज करते. आपण रन टाइम इनिशियलायझेशन कसं केलेलं, एक array आपण घेतलेला 10 नंबर्सचा. ओके, देन एक आय घेतलेला, ठीक आहे, त्याच्यानंतर CLR SCR, देन आपण कसं केलं, एंटर एलिमेंट्स इन array. सो आपण ऍट मोस्ट 10 एलिमेंट्स काय करू शकतो, एंटर करू शकतो. ओके, इथे 10 पेक्षा कमी पण करू शकतो पण 10 पेक्षा जास्त नाही. ओके, सो आपण काय करायचं, मग i इज इक्वल टू 0, i इज लेस दॅन 10, i is less than 10 and then i plus plus. ओके, देन आपण काय करायचो, स्कॅनएफ %d %a of i. ओके, देन फॉर लूप कंप्लीट. हे झालं रन टाइम इनिशियलायझेशन, व्हॅल्यू घेतोय ना आपण, सो इनिशियलायझेशन. ओके, आणि मग आता आपण काय करायचो, रन टाइम इनिशियलायझेशननी व्हॅल्यू जाणार array मध्ये 10 एलिमेंटच्या, बट मेन मेमरी मध्ये जाणार. सो ते डिस्प्ले करण्यासाठी आपण काय करायचो, एलिमेंट्स इन array आर काय करायचं, फॉर i इज इक्वल टू 0, सेम जे आपण इनिशियलायझेशन साठी लूप यूज केले तेच. ओके, देन प्रिंटएफ %d a of i, प्रिंटएफ करताना आपण एम्परसँड लिहित नाही. देन गेट ch and प्रोग्राम कंप्लीट. ओके, सो दिस इज रन टाइम इनिशियलायझेशन. ओके, आता जेव्हा हे स्टेटमेंट कंपाईल होतं तेव्हा काय होतं, array a साठी आता आपण साईज किती दिलेली आहे, 10 ची. ओके, सो टोटल 10 ब्लॉक्स ऑफ मेमरी काय होणार, असाइन होणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. तर हा असणार आहे a of 0. ओके, हा असणार आहे a of 1. आता मी डायरेक्टली 2 3 असे इंडेक्स देते. ओके, 6 7 8 9. ओके, सो आपण जेव्हा साईज 10 देतोय तेव्हा मेमरी ब्लॉक, मेमरी अलोकेशन किती होतं, 0 पासून 9 पर्यंत. ओके, सो आता बघा
आपण आय साठी पण 2 बाईटचा एक ब्लॉक सेपरेट असाइन होणार. ओके, सो आपण व्हेरिएबल का डिक्लेअर करतो बघा, आपण जर हे स्टेटमेंटच लिहिलं नाही आणि डायरेक्टली आपण इनिशियलायझेशन केलं तर काय येतं, अनडिफाईन्ड सिम्बॉल आय, अनडिफाईन्ड व्हेरिएबल ए असेल. ओके, सो आपण काय करतो, व्हेरिएबल डिक्लेरेशन करतो. अजून एक आपण व्हेरिएबल डिक्लेरेशन का करतो, इच टाइम मी तुम्हाला सांगते की व्हेरिएबल डिक्लेरेशनची लाईन कंपाईल झाल्यानंतर त्या व्हेरिएबलला मेमरीमध्ये एक स्पेस अलोकेट होते, जिथे तुम्ही ज्या व्हॅल्यू टाकता त्या तिथे सेव्ह होतात आणि जेव्हा तुम्ही त्या व्हॅल्यू ऍक्सेस करता म्हणजे प्रिंट करता व्हॅल्यू स्क्रीनवरती, तेव्हा त्या लोकेशन वरून मेमरी त्या व्हॅल्यू रिट्राईव्ह होऊन तुमच्या स्क्रीनवरती काय होतात, डिस्प्ले होतात. ओके, सो व्हेरिएबल डिक्लेअर करणं नेसेसरी आहे. ठीक आहे, सो आता तुम्ही ऍरे जो आहे तो 10 साईजचा दिलेला आहे, सबस्क्रिप्ट मध्ये साईज काय दिलेली 10, सो त्याला मेमरी अलोकेट होणार 0 to 9. आता मी परत का सांगतेय बघा, आता पुढे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, 0 to 9 हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे प्रिव्हियस लेक्चरला. सो इथे 0 to 9 पर्यंतच मेमरी अलोकेशन होणार. ए ऑफ 10 ला मेमरी अलोकेट झालेली का इथे नाही. ओके, सो आपण काय करतो, 0 पासून लेस दॅन 10 पर्यंत करतो, इक्वल टू 10 करत नाही. ओके, सो आता आपण स्कॅन काय करणार, पहिल्यांदा आय काय असतो, पहिल्यांदा 0 असतो. 0 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू. तुम्ही जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, ऍड्रेस ऑफ ए ऑफ 0 ला. आय काय आहे 0, सो ऍड्रेस ऑफ ए ऑफ 0 ला तुम्ही व्हॅल्यू जाणार. सपोज तुम्ही टाकली 10, नेक्स्ट टाइम आय प्लस प्लस होणार, सो आय झाला 1. नाउ 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 ट्रू आहे, सो जी तुम्ही व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, ए ऑफ 1 लोकेशनला जाणार. ओके, सो ए ऑफ 1 म्हणजे कुठे जाणार, इथे जाणार. ओके, सपोज तुम्ही 20 टाकली. आता आपण ऑलरेडी हा प्रोग्राम रन करून दाखवलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, नंतर आय किती होणार, 2 होणार. 2 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू आहे, जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, ए ऑफ 2 मध्ये जाणार. सपोज मी टाकले 5. ओके, नाउ नेक्स्ट टाइम आय 3 होणार, जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती ए ऑफ 3 मध्ये जाणार. सपोज मी टाकले 50. ओके, नेक्स्ट टाइम आय होणार 4, जी 4 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू, जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती ए ऑफ 4 मध्ये जाणार. सपोज 22. ओके, त्याच्यानंतर आय 5 होणार, जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, ए ऑफ 5 मध्ये जाणार. सपोज 36. ओके, इंटिजर व्हॅल्यू, बिकॉज ऍरे आपला इंटिजर आहे. त्याच्यानंतर आय किती होणार, 6 होणार. 6 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू, जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, ए ऑफ 6 मध्ये जाणार. सपोज तुम्ही इथे टाकले 13. ओके, त्याच्यानंतर आय 7 होणार. 7 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू, जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती ए ऑफ 7 मध्ये जाणार. म्हणजे सपोज इथे गेली 14. नेक्स्ट आय आता 8 होणार. 8 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू, सो जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती ए ऑफ 8 मध्ये जाणार. सपोज तुम्ही इथे टाकले 17. नेक्स्ट टाइम आय 9 होणार, जी व्हॅल्यू स्कॅन 9 इज लेस दॅन 10 कंडिशन ट्रू, जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, ए ऑफ 9 मध्ये जाणार. सपोज 18. ओके, नेक्स्ट टाइम आय 10 होईल. नाउ 10 इज लेस दॅन 10 कंडिशन फॉल्स आणि लूपच्या बाहेर आले. ओके, सो काय होतंय या लूपनी, मेन मेमरी मध्ये ऍरेचं जे लोकेशन आहे तिथे काय होतंय, त्या व्हॅल्यू स्टोअर होतात. ओके, इथपर्यंत काय आलं, 10 साईज दिली तर आपण 10 व्हॅल्यू स्टोअर केल्या. ठीक आहे, आता प्रिंट एफ करताना काय सेम असंच ट्रॅव्हल्स होणार, फक्त व्हॅल्यू स्टोअर होण्याच्या ऐवजी जेव्हा आय 0 आहे, आय परत 0 होणार. 0 इज लेस दॅन 10 ट्रू आहे, सो इथे काय होणार, ए ऑफ आय, जसं %d करतो तेव्हा सी ची व्हॅल्यू डिस्प्ले होते, तसं आता ए ऑफ आय काय 0, सो ए ऑफ 0 ची व्हॅल्यू डिस्प्ले होईल. नेक्स्ट टाइम आय 1 होईल, परत ए ऑफ 1 ची व्हॅल्यू डिस्प्ले होईल, सो व्हॅल्यू डिस्प्ले होतील. ओके, आता बघा इथे काय आहे की जेव्हा तुमचा इलेमेंट पहिला इलेमेंट असतो ऍरे मधला फर्स्ट इलेमेंट, तेव्हा तो कुठे असतो, 0th इंडेक्सला असतो. ओके, त्याच्यानंतर सेकंड जो इलेमेंट असतो तो फर्स्ट इंडेक्सला असतो. थर्ड जो इलेमेंट आहे तो सेकंड इंडेक्सला असतो. फोर्थ जो इलेमेंट आहे तो थर्ड इंडेक्सला असतो. ओके, सो हे झालं, कंपायलर ऑटोमॅटिकली 0 पासून सुरू करतो. ओके, बट आता तुम्हाला नेक्स्ट सेमेस्टरला डेटा स्ट्रक्चर्स सब्जेक्ट आहे, हा लेवलचा सब्जेक्ट आहे. ओके, सो त्याची सुरुवातच डेटा स्ट्रक्चर युजिंग सीच आहे, सो तुम्हाला सी ने सगळे प्रोग्राम करायचे आणि स्टार्टिंगलाच ऍरे चॅप्टर आहे. ओके, सो त्याच्यामध्ये डेटा स्ट्रक्चर्स मध्ये अल्गोरिदम्स असतात, तर ते अल्गोरिदम्स कसे असतात ऍरेचे, इच अँड एव्हरी चॅप्टर मध्ये अल्गोरिदम आहे. ठीक आहे, तर पहिला जो चॅप्टर आहे ऍरे. ओके, सो त्याच्यासाठी जे मी तुम्हाला आता ऍरेचं शिकवणार आहे सी मध्ये ते सगळं इम्पॉर्टंट आहे, ते बेसिक आहे, तेव्हाच तुम्हाला डेटा स्ट्रक्चर कळणार आहे, डेटा स्ट्रक्चरचं फर्स्ट चॅप्टर. ओके, सो त्याच्यामध्ये जे अल्गोरिदम्स असणार आहेत ना, तर ते अल्गोरिदम्स कसे दिलेले आहेत बघा, की फर्स्ट इंडेक्सला फर्स्ट जो इलेमेंट असेल त्याची इंडेक्स 1च पाहिजे. आलं का लक्षात, म्हणजे ते अल्गोरिदम कसे त्यांनी रिटर्न केलेले की
जी फर्स्ट इंडेक्सला जो इलेमेंट असेल फर्स्ट त्याची इंडेक्स फर्स्टच पाहिजे, जो इलेमेंट सेकंड असेल त्याची इंडेक्स सेकंडच पाहिजे. तर हे कसं असतं की एक एक इंडेक्स कमी असते. ओके, सो जनरली आपल्याला जेव्हा आपण लर्न करतोय तेव्हा पण थोडं डिफिकल्ट जातं, म्हणजे किंवा कन्फ्युजन होतं की फर्स्ट इलेमेंट 0th इंडेक्सला, सेकंड फर्स्ट इंडेक्सला, थर्ड सेकंड इंडेक्सला. सो आपल्याला हे लक्षात ठेवण्यासाठी पण अंडरस्टँडिंग साठी पण काय थोडं कन्फ्युजिंग आहे. ओके, सो आपण काय करणार आहे आता, हा प्रोग्राम तर जस्ट बेसिक आहे. तुम्हाला जर एक्झामला आलं एक्सप्लेन द रन टाइम इनिशियलायझेशन विथ एक्झाम्पल, तर हेच एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं. ओके, सो आता इथून पुढे आपण जे अरेचे प्रोग्राम घेणार आहे, सो त्याच्यासाठी आपण कसं करणार आहे अरे क्रिएट, की फर्स्ट इंडेक्सला फर्स्ट इलेमेंट जो असेल तो फर्स्ट इंडेक्सलाच पाहिजे. ओके, आता बघा की तुम्ही म्हणताल की हे लूप किती टाइम झालं पाहिजे, जर अरेची साईज 10 आहे तर लूप किती टाइम झालं पाहिजे, 10 टाइम्स. सो 0 टू आपण लूप कसं केलेलं आहे 0 टू 10, पण 10 त्याच्यामध्ये नाहीयेत, म्हणजे आपलं लूप कसं होतं आय 0 असताना 1 2 3 4 5 6 7 8 9 अप टू 9 होतं. ओके, सो आपण लूप 10 टाइम्स का इन्क्रीमेंट केलं, बिकॉज साईज 10 आहे. मग तुम्ही म्हणताल की मॅम इथे जर 10 टाइम्सच लूप इन्क्रीमेंट करायचंय तर आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आपण लिहू शकतो, म्हणजे 10 टाइम्स होईल. ओके, इन जनरल. पण मेमरी अलोकेशन कसं होतं बघा, ए ऑफ 10 जेव्हा तुम्ही डिक्लेअर करता तेव्हा त्याला मेमरी अलोकेशन कसं होतं बघा आता. तर मेमरी अलोकेशन कसं होतं, इथं ए ऑफ, आता मी ए ऑफ लिहित नाही सगळीकडे, 3 4 5 6 7 8 9 पर्यंतच होतं. ओके, सो जेव्हा तुम्ही हे लूप लावता 1 to 10 तेव्हा प्रॉब्लेम कधी येतो ते बघा, एरर वगैरे काहीच येणार नाही, पण ही कंपाईल टाइम एरर येणार नाही. म्हणजे प्रोग्राम जेव्हा आपण कंपाईल करतो तेव्हा कंपाईलर तुम्हाला एरर कधी दाखवतो, की जेव्हा तुम्ही जे सी लँग्वेजचे सिंटॅक्स आहे त्याच्या अकॉर्डिंगली जर तुम्ही प्रोग्राम लिहिला नसेल, व्हेरिएबल डिक्लेअर न करता यूज केलं, पॅरेंथिसिस राहिलं, सेमिकोलन राहिलं, डबल कोट राहिलं, तर कंपायलर एरर दाखवतो. ओके, आता या प्रोग्राम मध्ये हे झालं मेमरी अलोकेशन ऍरे साठी. बाकीचं तर फॉर्मचं सिंटॅक्स बरोबर आहे, आय इज इक्वल टू 1 लिहिलेला आहे, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 लिहिलेले बरोबर, सेमिकोलन दिलेले आहेत. मी का परत एकदा लिहिते इथे व्यवस्थित. आय इज इक्वल टू 1, I is less than or equal to 10 semicolon I plus plus. तर एरर काहीच येणार नाही, कंपाईल 0 होणार, कंपायलर एरर 0. मग तुम्ही 0 प्रोग्राम कंपाईल केल्यावरती 0 एरर आले की तुम्ही नेक्स्ट स्टेप काय करता, रन करता. मग रन केल्यावरती एरर येईल, तर कशी येईल बघा, जेव्हा इथे 10 टाइम लूप होतं बरोबर आहे, पण जेव्हा तुम्ही आय इज इक्वल टू 1 करताय, ठीक आहे, सो आय आता 0 नाहीच आहे, तुम्ही डायरेक्टली आय कशाला इनिशियलाइज केला 1 ला. ओके, सो जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती ए ऑफ 1 मध्ये जाणार, इथपर्यंत बरोबर आहे. नंतर आय 2 होणार, जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती ए ऑफ 2 मध्ये जाणार. ओके, त्याच्यानंतर आय किती होणार 3 होणार, जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार ए ऑफ 3 मध्ये. सुरुवातच तुम्ही 1 पासून केली, 0 घेतलाच नाही, ठीक आहे, तर इथे जाणार. ठीक आहे, त्याच्यानंतर आय 4 होणार, जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती ए ऑफ 4 मध्ये जाणार, सपोज 20. त्याच्यानंतर आय 5 होणार, जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती ए ऑफ 5 मध्ये जाणार. ओके, त्याच्यानंतर आय 6 होणार, जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती ए ऑफ 6 मध्ये जाणार, सपोज 80. त्याच्यानंतर आय 7 होणार, जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती ए ऑफ 7 मध्ये जाणार, सपोज 100. त्याच्यानंतर आय 8 होणार, जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती ए ऑफ 8 मध्ये जाणार, सपोज 120. आय 9 होणार, जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती ए ऑफ 9 मध्ये जाणार, इथपर्यंत बरोबर आहे. त्याच्यानंतर आय 10 होईल. नाऊ दिस कंडिशन इज ट्रू आहे नाऊ. ओके, आपण तिथे लेस दॅन 10 का लिहितो बघा, जेव्हा आपण 0 पासून सुरू करतो. आता ही कंडिशन ट्रू आहे, सो स्कॅन काय होणार ए ऑफ 10 ची व्हॅल्यू. ओके, ठीक आहे, स्कॅन तुम्ही केली, तुम्ही व्हॅल्यू टाकली, पण स्टोअर करायला मेमरी अलोकेशन आहे का, जसं बघा जेव्हा तुम्ही हे डिक्लेअर करता तेव्हा बाय डिफॉल्ट ए ऑफ 0 पासून ए ऑफ 9 पर्यंतच ब्लॉक होतात, टोटल 10 ब्लॉक्स. 10th इंडेक्स साठी ब्लॉक झालाय का अलोकेट नाही. मग जेव्हा स्कॅन ए ऑफ 10 येतं तेव्हा काय होणार, एरर येणार स्क्रीनवरती प्रोग्राम रन केल्यावर. ओके, का, कारण की तुम्ही जी इथं आय 10 झाल्यावर जी व्हॅल्यू तुम्ही टाकणार आहे, आय 10 झाल्यावर ती व्हॅल्यू कुठे जाणार, ए ऑफ 10 मध्ये. पण ए ऑफ 10 मध्ये जाण्यासाठी
10 ला मेमरी अलोकेशन झालंय का नाही झालेलं. सो 1 ला जर तुम्ही इंडेक्स स्टार्ट केली तर 9 पर्यंत बरोबर होणार बिकॉज मेमरी अलोकेशन झालेलं आहे. पण जेव्हा I10 होईल आणि जेव्हा तुम्ही स्कॅन A of 10 करताय तेव्हा काय होईल, एरर येईल. आलं का लक्षात? ठीक आहे. आता सपोज जर तुम्ही B of 5 केलं, ठीक आहे, B of 5 केलं, त्याच्यानंतर फॉर लूप लावलं 1 I is less than or equal to 5, 5 एलिमेंट्स आहेत ना, I plus plus then scanf %d and %b of I. आता बघा B किती आहे, 5 आहे एलिमेंट, सो किती अलोकेट होणार, 1 2 3 and 4, 0 1 2 3 आणि 4 म्हणजे टोटल 5 ब्लॉक. ठीक आहे. सो I1 जेव्हा असतो तेव्हा जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती B of I म्हणजे B of 1 मध्ये जाणार. I2 झाल्यावरती जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती B of 2 मध्ये जाणार. सपोज 3. I3 झाल्यावरती जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती B of 3 मध्ये जाणार. सपोज 8. त्याच्यानंतर I4 होणार, जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, B of 4 मध्ये जाणार. ओके, सो B of 4 मध्ये जाणार. सपोज 7. ठीक आहे. त्याच्यानंतर I किती होणार, 5 होणार. सो जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती B of 5 मध्ये जाणार. ओके, पण B of 5 ला मेमरी अलोकेट झाली का, नाही. सो इथे तुम्हाला काय येणार, रन टाइम एरर येणार. ओके, सो मी कशासाठी सांगते की जर आपल्याला इंडेक्स फर्स्ट इलेमेंटची 1 पासून सुरू करायचे तर आपल्याला शेवटच्या इलेमेंटला काय येते, शेवटच्या इलेमेंटला एरर येते का, बिकॉज जे मेमरी अलोकेशन असतं ते साईज पेक्षा 1 नी कमी इंडेक्स साठी असतं का, बिकॉज 0 पासून सुरू होतो. ओके, मग हे कसं अवॉइड करायचं, बिकॉज आपण ॲरेचे सगळे प्रोग्राम फर्स्ट इंडेक्स पासूनच सुरू करणार आहे. म्हणजे काय की जर माझ्याकडे 10 इलेमेंट्स असतील तर पहिला फर्स्ट इंडेक्सला येईल आणि 10th इलेमेंट 10th इंडेक्सलाच येईल. मग हे कसं करायचं तर आपण ते पुढच्या प्रोग्राम मध्ये बघू. ओके, आता बघा काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही व्हेरिएबल प्रॉब्लेम काय आला तुम्हाला कळालं की सपोज आपल्याला जर 10 इलेमेंट्स टाकायचे आहेत आणि जर फर्स्ट इलेमेंट हा फर्स्ट इंडेक्स पासूनच स्टार्ट करायचा असेल तर आपल्याला शेवटचा जो इंडेक्स असते, सपोज साईज जर 10 आहे तर आपल्याला 10th इलेमेंटच्या वेळेस प्रॉब्लेम येतो का, बिकॉज आपण जेव्हा साईज 10 देतो तेव्हा मेमरी अलोकेशन 0 to 9 साठी असतं. सो 1 to 9 बरोबर होतात, पण जेव्हा 10th इलेमेंट आपण ऍक्सेस करतो तेव्हा प्रॉब्लेम येतो. जेव्हा 5 साईज असतील तेव्हा 0 to 4 इंडेक्स साठी मेमरी अलोकेशन असतं. सो जेव्हा आपण 1 to 4 स्कॅन करतोय तेव्हा प्रॉपर होतं, पण 5th इलेमेंट साठी काय येतो, प्रॉब्लेम येतो, म्हणजे शेवटच्या इलेमेंट साठी. पण आता आपल्याला तर काय करायचंय, इंडेक्स तर 1 पासूनच सुरू करायची आहे आणि जर 10 इलेमेंट साईज दिली तर 10th इलेमेंट सुद्धा आपला मेमरी अलोकेट झालीच पाहिजे. पण जेव्हा आपण 10च साईज देतो तेव्हा 0 to 9च होतं. मग कसं करायचं, मग त्याच्यासाठी काय करायचं बघा. आता इथून पुढे जे तुम्ही प्रोग्राम करणार ॲरेचे तेव्हा काय करायचं, जी तुम्हाला एक ॲरे लागेल, 2 लागेल, 3 लागेल, जे पण ॲरेज लागेल त्याच्यासाठी मॅक्स एक साईज डिक्लेअर करून ठेवायची. ठीक आहे, A of 50. तर ह्याचा अर्थ काय, जसं मी तुम्हाला A of 10 च्या वेळेस काय सांगितलं की यू कॅन इन्सर्ट ॲट मोस्ट 10 एलिमेंट्स, जास्तीत जास्त 10, पण त्याच्यापेक्षा कमी पण करू शकता. ओके, सो सेम हीच केस तिथे पण येते की जेव्हा तुम्ही एक मॅक्स साईज डिक्लेअर करून ठेवता सपोज 50, तेव्हा तुम्ही मॅक्स 50 एलिमेंट्स टाकू शकता, बट त्याच्यापेक्षा कमी सुद्धा. ओके, सो आपण काय करायचं आता, एक आता सध्या आपण एकाच ॲरे वरती करणार आहे, सो त्याला मॅक्स एक साईज अलोकेट करून ठेवायची. त्याच्यानंतर आय तर लागणारच आहे आपल्याला, देन एन एक घ्यायचा. आता एन का घ्यायचा बघा, मगाशी जो आपण A of 10 चा प्रोग्राम बघितला, ठीक आहे, जसं मी तुम्हाला ऍडिशन ऑफ 2 नंबर्स मध्ये सांगितलं की जर युजरला ठीक आहे तुम्ही A is equal to 10 लिहिलं, B is equal to 20 लिहिलं, पण युजरला जर 30 आणि 40 ची ऍडिशन करायची असेल तर ओके, सो त्याच्यासाठी आपण रन टाइम यूज करतो. ओके, सेम ह्याच्यामध्ये पण की तुम्ही 50 जसं मगाशी A of 10 साईज दिली, पण युजरला तोच प्रोग्राम फक्त 5 इलेमेंट साठी करायचा असेल तर, किंवा 15 इलेमेंट साठी करायचा असेल तर, 20 साठी करायचा असेल तर इच टाइम साईज काय करावी लागते, चेंज करावी लागते. म्हणून काय करायचं, एकदाच मॅक्स साईज घेऊन घ्यायची. ठीक आहे, 50. बट मग एन कशासाठी घ्यायचा, आय तर तुम्हाला माहिती इंडेक्स साठी घ्यायचा, मग एन कशासाठी घ्यायचा
50 एलिमेंट्स आपण ए मध्ये इन्सर्ट करू शकतो, बट युजरला त्यातले किती करायचे, ऍट मोस्ट 50. पण युजरला इच टाइम 50 एलिमेंट्स एंटर करायचे असं नाहीये. युजरला 10 पण करू शकतो, युजर 5 पण करू शकतो, 7 पण करू शकतो. युजरला जे पाहिजे जेवढे एलिमेंट्स पाहिजे तेवढे तो अरे मध्ये इन्सर्ट करू शकतो. सो युजरला किती एलिमेंट्स पाहिजे ही पण व्हॅल्यू आपण कशी घ्यायची, युजर कडूनच घ्यायची. म्हणजे काय, स्कॅन करून घ्यायची. ओके, सो बघा कसं करायचं आता. printf enter size, ओके, किंवा enter total number of elements. ओके, enter size of array. सो युजर कडूनच घ्यायचं की युजरला किती एलिमेंट्स टाकायचे आहेत ते. मॅक्स तर तो 50 टाकू शकतो अकॉर्डिंग टू द मेमरी अलोकेशन. ओके, बट त्यातले किती युजरला पाहिजे ते इथं घ्यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर साईज घेतल्यानंतर एंटर एलिमेंट्स. नाउ एंटर एलिमेंट्स इन array. ओके, नाउ I is equal to 1 सुरू करायचं. I is less than or equal to n, then I plus plus. ठीक आहे, नाउ scanf %d %a of I. आता आपण %d का लिहिलं अरेला, बिकॉज अरे आपला इंटिजर आहे. सो त्याच्यामध्ये इंटिजरच व्हेरिएबल्स आपण काय करणार, स्टोर करणार. ओके, त्याच्यानंतर डिस्प्ले करायचे आता एलिमेंट्स इन array for I is equal to 1, I is less than or equal to n, I plus plus, and then print करायचे एलिमेंट्स. फक्त एम्परसँड टाकायचं नाही, बाकी स्कॅन सारखंच आहे. देन गेट ch and प्रोग्राम कम्प्लीट. ठीक आहे, नाउ बघा आता जो मगाचा प्रॉब्लेम होता की आपण जर 10 साईज दिली तर जर आपल्याला 10 एलिमेंट्स टाकायचे आणि 1 to 10 इंडेक्स द्यायचे तर शेवटच्या 10th इंडेक्सला एरर काय येत होती, बिकॉज 10th एलिमेंट साठी मेमरीज अलोकेट झाली नव्हती. ओके, आता बघा कसं होईल. जेव्हा तुम्ही हा a of 50 डिक्लेअर करताय मॅक्स साईजचा, तेव्हा a साठी किती ब्लॉक ऑफ मेमरी असाइन होणार, 0 to 49, म्हणजे टोटल 50 ब्लॉक्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अप टू. ओके, म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि अप टू किती, 49 पर्यंत. ओके, 11 12 आणि अप टू 49 पर्यंत, म्हणजे टोटल 50 ब्लॉक झाले बिकॉज तुम्ही मॅक्स साईज डिक्लेअर करून घेतली. ओके, आता बघा मगाशी काय येत होतं की जर आपण साईज 10च दिली असती तर मग मी 10 एलिमेंट्स टाकताना जेव्हा मी लेस दॅन ऑर इक्वल टू 10 लिहिते तेव्हा एरर काय येत होती, बिकॉज जेव्हा आपण 10 साईज देतो तेव्हा मेमरी अलोकेशन 0 to 9 ला होतं, a of 10 ला होत नाही. सो त्याच्यात a of 10 ला मेमरीज अलोकेट नाही झाली तर त्याच्यात व्हॅल्यू कशी जाईल. ओके, सो तो प्रॉब्लेम होता. तर तो सॉल्व्ह कसा करायचा बघा, मॅक्स साईजचं अरे डिक्लेअर करून घ्यायचं. सो हे झालं 0 to 49 एवढी मेमरी अलोकेट. त्यातले आता आपण जेवढे आपल्याला पाहिजे तेवढेच आपण ब्लॉक फक्त यूज करणार. आता स्क्रीनवर डिस्प्ले होईल एंटर साईज, म्हणजे युजर ए मध्ये 50 एलिमेंट्स टाकू शकतो, बट इच टाइम युजर 50 एलिमेंट्स टाकेल असं नाही. इच युजरचे जे त्याला जे ऍक्च्युअली प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा आहे तो डिफरंट वेने करायचा आहे. ओके, सो सपोज आता युजरला 10 एलिमेंट्स टाकायचे. सो एन ची व्हॅल्यू काय देणार, युजर 10 देणार. युजरला जर 5 एलिमेंट्स टाकायचे तर एन ची व्हॅल्यू काय देणार, 5 देणार. ओके, नाउ आता आपण 10 एलिमेंट्स टाकूयात. सो एन ची व्हॅल्यू 10 झाली. नाउ आय किती झाला, 1. आता एन किती येणार, 10, म्हणजे सेम मगाच सारखंच आहे बघा, फक्त एन च्या ऐवजी आपण 10 लिहिलं होतं. पण तेव्हा 10 जेव्हा a of 10 आय ची व्हॅल्यू 10 येत होती तेव्हा एरर काय येत होती, बिकॉज मेमरी अलोकेशन 0 to 9 साठीच होतं. ओके, नाउ आता एरर नाही बघा. I1 झालं, येस I1. नाउ 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, एन 10 आहे, कंडिशन ट्रू आहे. सो जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, a of 1 मध्ये जाणार, म्हणजे इथे जाणार. सपोज मी 30 टाकले. नाउ आय किती होणार, 2 होणार. नाउ 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती कुठे जाणार, a of 2 मध्ये जाणार, म्हणजे सपोज टाकले 40. त्याच्यानंतर आय किती होणार, 3 होणार. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, a of i, म्हणजे a of 3 मध्ये जाणार, सपोज 10. त्याच्यानंतर आय ची व्हॅल्यू किती होणार, 4. जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती कुठे जाणार, a of 4 मध्ये जाणार, म्हणजे सपोज तुम्ही टाकलं 50. ओके, हेच एलिमेंट्स टाकले पाहिजे असं काही नाही, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही टाकू शकता. नेक्स्ट टाइम I5 होणार. नाउ 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10, कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती कुठे टाकणार, a of 5 मध्ये टाकणार.
कुठे जाणार A5 मध्ये जाणार. ओके 60 सपोज. त्याच्यानंतर I6 झाला. 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती A6 मध्ये जाणार. सपोज तुम्ही टाकले 20. ओके नाउ I ची व्हॅल्यू किती होणार 7. 7 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती A7 मध्ये जाणार. ओके म्हणजे सपोज आता इथे टाकलं तुम्ही 10. ठीक आहे. त्याच्यानंतर I8 होणार. 8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती A8 मध्ये जाणार. सपोज तुम्ही टाकले 90. त्याच्यानंतर I9 होणार. 9 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती A9 मध्ये जाणार. ओके सो सपोज तुम्ही टाकले 100. त्याच्यानंतर I10 होणार. आता मग अशी बघा 10 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 एरर येत होती, पण इथे आता सध्या 10 ची व्हॅल्यू पण 10 आहे. 10 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 ट्रू आहे. एरर कुठे येत होती इथे, की जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती A10 मध्ये जाणार, पण तिथे 9 पर्यंतच मेमरी अलोकेशन होतं. पण आता इथे काय 10 ला मेमरी अलोकेशन आहे, बिकॉज आपण मेमरी अलोकेशन A50 एलिमेंट साठी केले. सो 10 ला मेमरी अलोकेशन आहे. सो एरर येणार नाही. सो जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार सपोज 120 ते A10 मध्ये जाणार. ओके नेक्स्ट I किती होणार 11 होणार. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स बिकॉज युजर वॉन्ट्स टू एंटर ओनली द 10 एलिमेंट्स. ठीक आहे. नंतर लूपच्या बाहेर येणार. एंटर एलिमेंट्स इन ॲरे डिस्प्ले होणार स्क्रीनवर. I परत 1 होणार. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू n दॅट इज 10 कंडिशन ट्रू आहे. सो A1 मधली व्हॅल्यू प्रिंट होणार 30. त्याच्यानंतर I2 होणार. A2 मधली होणार. ओके सो व्हॅल्यू जर स्कॅन झाली तर व्हॅल्यू प्रिंट पण होणार. आता हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो इथे 10th ला एरर का नाही आली, बिकॉज आपण साईज 50 दिल्यामुळं A10 ला मेमरी अलोकेशन झालेलं आहे. आता जर तुम्ही म्हणजेच बघा की आपल्याला जर 10 एलिमेंट्स टाकायचे, तर आपल्या प्रोग्रामने काय झालं की फर्स्ट एलिमेंट फर्स्ट इंडेक्सला गेला आणि 10th एलिमेंट 10th इंडेक्सला गेला. सो एवढेच म्हणजे 0th ब्लॉक आणि 11 to 49 ब्लॉक हे एम्प्टी ठेवले. सो आपण एवढेच यूज केले. सो प्रिंट पण आपण काय केले तेवढेच केले 1 to 10. आलं लक्षात. आता सपोज युजरला 5च एलिमेंट टाकणार आहे, तर युजर यांची साईज काय देणार N5 स्कॅन करणार. ओके सो हे लूप 5 टाइम्स होणार, मग एवढंच फक्त यूज होणार. आलं लक्षात. म्हणजे फर्स्ट एलिमेंट फर्स्ट इंडेक्सला आणि लास्ट 5th एलिमेंट 5th इंडेक्सला. आलं का लक्षात. सो इथून पुढे रन टाइम इनिशियलायझेशन ह्या वेळी करायचा आहे. सो तो जो 0 पासूनचा वे आहे तो कंपायलर बाय डिफॉल्ट करतो. ओके बट आपल्याला आपल्या प्रोग्रामिंग साठी किंवा रिअल टाइम जर एक्झाम्पल बघितलं तर नेहमी हा जो फर्स्ट एलिमेंट असतो तो फर्स्ट इंडेक्सलाच असतो की नाही. सो आपण काय केलंय की आपलं जे प्रोग्राम आहे तो आपण रिअल टाइम सिनॅरिओनी डेव्हलप केलेला आहे, इम्प्लिमेंट केलेला आहे. ओके सो जे मी ॲरेचं शिकवते तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर पासून ते तुम्ही सेकंड इयर डेटा स्ट्रक्चर पर्यंत तरी विसरू नका. C++ ला तुम्हाला परत येईल ॲरे, बट डेटा स्ट्रक्चर च्या वेळेस तुमच्या ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ॲरे इथून पुढचे सगळे चॅप्टर इफ वगैरे तर लागतच तुम्हाला इच टाइम, बट ॲरे फंक्शन पॉइंटर स्ट्रक्चर हे सगळं तुम्हाला डेटा स्ट्रक्चर मध्ये रिक्वायर्ड आहे. आणि लूप तर आहेच आहे बघा, बिकॉज ॲरे मध्ये लूप शिवाय तर प्रोग्राम होतच नाही. सो ज्या आधीच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या आता कॉमन आहे फॉर ऑल लँग्वेजेस. सो त्या तर तुम्हाला यायलाच पाहिजे. ओके सो आता बघा हाच प्रोग्राम आपण करूयात. सो 1 to 10 आता डिस्प्ले करूयात आपण. बाकीच्या ठिकाणी गार्बेज व्हॅल्यू असणार, त्याच्याशी आपला कन्सर्न नाही, बिकॉज आपण जर स्कॅन 1 to n करतोय तर डिस्प्ले पण 1 to n च करणार आहे. आणि 1 to n मध्ये आपण स्कॅन केल्यामुळे त्याच्यामध्ये व्हॅल्यू असणारच आहे. सो ज्या व्हॅल्यू आपण इन्सर्ट केल्या त्याच डिस्प्ले करतोय. ओके सो बाकीचे जे रिमेनिंग इंडेक्स राहत आहेत त्याच्याशी कन्सर्न नाहीये युजरचा. ओके 50 यायला पाहिजे असं काही नाही. मी आता 30 एलिमेंट्स पण घेणार नाही, एवढ्या व्हॅल्यू एंटर करणार नाही. सो 30 घेतलं तरी चालेल, 100 घेतलं तरी चालेल. ओके फक्त मॅक्स एक साईज करून ठेवायची. त्याच्यानंतर printf एंटर n किंवा एंटर साइज ऑफ ॲरे. ओके नाउ printf साइज तर घेऊन झाले. नाउ एंटर एलिमेंट्स इन ॲरे. ओके देन फॉर लूप
1 पासून सुरू करायचा. जर तुम्ही 10च लिहिली साईज तर तुम्ही 1 पासून सुरू करू शकत नाही. सो I हा आता 1 पासून सुरू करायचा आणि लेस दॅन ऑर इक्वल टू n. आता हे काय झालं, प्रॉपर सोल्युशन झालं ॲरेचं. ओके, नाव इथे स्कॅनएफ नाव आता ॲरे प्रिंट करू. प्रिंट तुम्हाला लास्ट टाइम पण करून दाखवलेलं. ओके, सो एलिमेंट्स इन ॲरे आर for I is equal to 1, I is less than or equal to n, I plus and then printf %d आणि एलिमेंट नंतर स्पेस येण्यासाठी एक स्पेस. जर नाही दिली तर कंटिन्युअस एलिमेंट येतील. हे पण लास्ट टाइम बघितलं होतं आपण आउटपुट मध्ये. then get ch प्रोग्राम कंप्लीट. array1.c रन करा प्रोग्राम. रन जेव्हा डायरेक्टली करतं तेव्हा कंपाईल होऊन रन होतं. सो आता एलिमेंट मी 7 टाकले बघा. ठीक आहे, सो 11 आता साईज 7. सो आता मला 7 टाइम्स एंटर करावं लागेल. सपोज फर्स्ट एलिमेंट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5, 6 and 7. ओके, सो ॲरे एलिमेंट्स आर 40, 20, 50, 30, 60, 70 आणि 20. ओके, सो हे झालं तुमचं. जेव्हा तुम्हाला या टाइप मध्ये आउटपुट पाहिजे की फर्स्ट एलिमेंट हा फर्स्ट इंडेक्सलाच पाहिजे आणि लास्ट एलिमेंट हा, जर लास्ट एलिमेंट जर 10th असेल तर तो 10th इंडेक्सला पाहिजे, 5th असेल तर तो 5th इंडेक्सला पाहिजे. ओके, सो हे झालं तुमचं ॲरेचं बेसिक प्रोग्राम. जस्ट ॲरे आपण डिक्लेअर केला, ॲरे मध्ये व्हॅल्यू टाकल्या आणि प्रोग्राम केला. ओके, नाउ नेक्स्ट आता आपण ऍक्च्युअली प्रोग्रामिंग जे आहे ते स्टार्ट करूयात. सो फर्स्ट प्रोग्राम आहे ॲरेचा. राइट द प्रोग्राम for sum of elements in an array. ॲरे मध्ये तुम्ही जेवढे एलिमेंट्स टाकणार आहे, जेवढे नंबर्स टाकणार आहे त्यांची सम झाली पाहिजे. ओके, सो आपण लूपनी काय केलेलं, लूपच्या प्रोग्राम मध्ये सम ऑफ 1 to 10 नंबर, सम ऑफ 11 to 20 नंबर्स. ओके, सो ते कंटिन्युअस होते. आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे, ॲरे मध्ये कोणतेही नंबर्स असणार आहे, सिक्वेन्शियलीच असतील असं काही नाही. ठीक आहे, तर त्यांची काय करायची, ॲरे तुमचा 5 एलिमेंटचा असू द्या, 10 एलिमेंटचा असू द्या, तुम्ही जेवढे ॲरे मध्ये एलिमेंट्स टाकणार त्या एलिमेंटची सम झाली पाहिजे. ओके, सो आता आतापर्यंत आपण जे आता तिथून पुढे आपण ॲरेचे जे प्रोग्राम बघणार त्याच्यामध्ये कॉमन काय येणार आहे बघा. ॲरे डिक्लेअर करायचा, एन स्कॅन करायचा युजर कडून. ओके, युजर कडून एन ची व्हॅल्यू स्कॅन करायची, ॲरे मध्ये एलिमेंट्स टाकायचे स्कॅनएफ नी आणि ॲरे प्रिंट करायचा. तर हे सेमच येणार आहे. ते का सेम येणार आहे बघा, की आपण ॲरेचे प्रोग्राम करतोय. ओके, आपण कशाचे प्रोग्राम करतोय, ॲरेचे प्रोग्राम करतोय. सो जसं ऍडिशन ऑफ 2 नंबर साठी आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू घेणं नेसेसरी असतं, तसं ॲरे वरती ऑपरेशन करण्यासाठी ॲरेची व्हॅल्यू घेणं नेसेसरी आहे. सो ॲरेची व्हॅल्यू आपण कशी घेणार, एन स्कॅन करणार, पहिले टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, त्याच्यानंतर तेवढे एलिमेंट्स आपण ॲरे मध्ये टाकणार आणि मग ॲरे प्रिंट करणार आणि मग पुढे काय त्याच्यावरती ऑपरेशन असेल ते करणार. ओके, सो फर्स्ट काय आहे, राईट अ प्रोग्राम फॉर सम ऑफ एलिमेंट्स इन ॲरे. सो पहिल्यांदा आपल्याला ॲरे तर घ्यावं लागेल, त्याच्यामध्ये एलिमेंट्स टाकावे लागेल, तरच आपण त्या एलिमेंटची सम करू शकतो. ओके, सो इंट ए ऑफ 50 आय एन आणि आता आपल्याला सम साठी एक व्हेरिएबल लागेल. ओके, त्याच्यानंतर आता आपण ॲरे एंटर एन म्हणजे टोटल तुम्हाला किती एलिमेंट्स पाहिजे, स्कॅनएफ %d %n. ओके, त्याच्यानंतर सेम आहे, हे तुम्हाला सांगितलंय मी, एंटर एलिमेंट्स किती पाहिजे ते टाकल्यानंतर एंटर एलिमेंट्स इन ॲरे, मग तेवढे एलिमेंट्स आपल्याला एंटर करायचे आहेत ॲरे मध्ये. सो ऍक्च्युअल ॲरे मध्ये एलिमेंट्स एंटर करण्यासाठी आपण काय यूज करतो, फॉर लूप. आता 1 पासून n पर्यंत, बिकॉज आपण मॅक्स साईजचा यूज केलेला आहे. ओके, and then scanf %d %a of I.
आलं लक्षात? ठीक आहे. आता तुम्हाला मॅमनी जरी 0 पासून सुरू केलं तरी पण तुम्ही, मी आता तिथे शिकवलेलं आहे, मला पण एक्सपिरियन्स आहे. ओके, सो तुम्हाला काय युजफुल आहे फ्युचरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू, मी तसं मी तुम्हाला एक्सप्लेन करते. जे इम्पॉर्टंट आहे ते तुमचे सगळे अल्गोरिदम्स हे 1 इंडेक्स पासूनच स्टार्ट होणार आहे. मग तुम्हाला जर तेच कळलं नाही तर काही नाही, काहीच कळणार नाही मग डेटा स्ट्रक्चर मध्ये. ओके, जरी मॅमने 0 दिला असेल तरी एवढा काही फरक पडत नाही. फक्त मग इथे 0 करायचं आणि इथे इक्वल टू साइन काढून टाकायचं, फक्त लेस दॅन करायचं. बाकी प्रोग्राम इथे सेम येतो सी साठी, पण फ्युचर पॉइंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला एक्सप्लेन करते. सो तुम्ही एक्झामला पण आता जर तुम्हाला प्रोग्राम आला तर ह्याच वेनी लिहायचा आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, आता बघा एलिमेंट्स आपण टाकले आता ऍरे मध्ये. आता आपण एलिमेंट्स प्रिंट पण करून टाकूया. सो एलिमेंट्स इन ऍरे, printf %d a of I. ओके, नाऊ आपल्याला सम करायचे. आता सम आपल्याला ऍरे मधले एलिमेंट्सची करायचे. सो त्याच्यासाठी ऍरे ट्रॅव्हर्स करावा लागेल, म्हणजे ऍरेच्या इच इंडेक्सला जाऊन एक एलिमेंट आपल्याला घ्यावा लागेल आणि तो सम मध्ये ऍड करावा लागेल. सो परत आपल्याला काय लागणार, फॉर लूपच लागणार. ऍरे वरती कोणतंही ऑपरेशन करण्यासाठी तुम्हाला लूप लागणारच आहे. ओके, देन आपण इथे लिहिणार सम इज इक्वल टू सम प्लस a of I. बस एवढंच. आणि मग नंतर शेवटी प्रिंट करणार सम इक्वल टू %d आणि कॉमा सम. आता हे प्रिंटफ सांगायची गरज नाही. ठीक आहे, पण लूप नंतर. ओके, नाऊ बघा आता मेमरी लोकेशन आता मी a of 0 पासून a of 49 पर्यंत नाही काढणार. आता जेवढे आपल्याला गरजेचे तेवढेच. ओके, सो आता n स्क्रीनवर डिस्प्ले होणार एंटर n. सो युजरने सपोज n ची व्हॅल्यू 5 टाकली तर मेमरी अलोकेशन कसं होणार. आता आपल्याला 5च ब्लॉक लागतात, सो मी फक्त काढते. ओके, सो हा ब्लॉक झाला a of 1 पासून. आता आपण सुरू करतोय a of 2, a of 3, a of 4 आणि a of 5. ओके, सो ऍक्च्युअल मेमरी अलोकेशन a of 0 पासून 49 पर्यंत आहे, पण त्यातले आपण फक्त आता मी n ची व्हॅल्यू 5 टाकल्यामुळे मी 1 पासून 5 पर्यंतचेच यूज करणार. सो तेवढेच मी फक्त घेतलेत. ओके, नाऊ आता सम ची व्हॅल्यू किती केलेली आहे सुरुवातीला 0. ओके, आणि I आता n तर आपण 5 टाकलाय. ओके, नाऊ I इज इक्वल टू 1 झाला. सम करण्यासाठी आधी ऍरे मध्ये एलिमेंट्स तर टाकावे लागतील. सो I 1 झाला. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू n किती 5, कंडिशन ट्रू आहे. सो जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती कुठे जाणार, a of 1 मध्ये जाणार. सपोज मी टाकले 7. नेक्स्ट टाइम I किती होणार, 2 होणार. जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती कुठे जाणार, a of 2 मध्ये जाणार. सपोज मी टाकलं 8. त्याच्यानंतर I 3 होणार. जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ती कुठे जाणार, a of 3 मध्ये जाणार. सपोज टाकलं 6. नेक्स्ट टाइम I 4 होणार. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, a of 4 मध्ये जाणार. सपोज टाकलं 9. देन I किती होणार, 5 होणार. जी व्हॅल्यू 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू आहे. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, a of 5 मध्ये जाणार. सपोज टाकली 4. नेक्स्ट टाइम I 6 होणार. आता n ची व्हॅल्यू किती आहे, 5. सो 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन फॉल्स. सो लूपच्या बाहेर आलो. देन नेक्स्ट काय, एलिमेंट्स इन ऍरे आता स्क्रीन वरती प्रिंट होईल. सो I परत किती होईल, 1 होईल. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू. सो काय प्रिंट होणार, a of 1 ची व्हॅल्यू दॅट इज 7 प्रिंट होणार. त्याच्यानंतर I किती होणार, 2 होणार. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, n 5 आहे. सो कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय होणार, a of 2 म्हणजे 8 प्रिंट होणार स्क्रीनवर. त्याच्यानंतर I किती होणार, 3 होणार. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू. स्क्रीनवर प्रिंट काय होणार, a of 3 ची व्हॅल्यू दॅट इज 6. त्याच्यानंतर I किती होणार, 4 होणार. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू n, कंडिशन ट्रू. काय प्रिंट होणार, a of 4 ची व्हॅल्यू दॅट इज 9. आता तुम्ही म्हणताल की इथे 5 झालता मग इथे 6 का नाही, बिकॉज I परत 1 झालेला आहे ना. सो 1 झाला परत. ओके, नेक्स्ट टाइम I किती होणार, 5 होणार. 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू आहे. सो a of 5 ची व्हॅल्यू प्रिंट झाली दॅट इज 4. नेक्स्ट टाइम I 6 होणार. नाउ दिस कंडिशन इज फॉल्स. ह्या लूपच्या बाहेर आलो. आता आपण ऍरे मध्ये एलिमेंट्स पण घेतले, ऍरे मधले एलिमेंट्स स्क्रीनवर प्रिंट पण केले, पण ऍक्च्युअली आपलं स्टेटमेंट काय, सम पण प्रिंट झाली पाहिजे ऍरे मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्याची. सो परत I किती होणार, इकडे लिहिते आता. परत I किती होणार, 1 होणार. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू आहे. सो सम ची व्हॅल्यू काय आहे, 0. सो 0 प्लस
ए ऑफ आय किती आहे 1. सो ए ऑफ 1 मध्ये काय आहे 7. सो 0 प्लस 7 कुठे स्टोअर होणार सम मध्ये. सो सम काय आली 7. नेक्स्ट टाइम आय किती होणार आता ह्या साईडला करते 2. नाउ 2 इज लेस दॅन और इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. सो सम किती आहे 7 प्लस आय किती आहे 2. सो ए ऑफ 2 काय आहे 8. सो 7 प्लस 8 किती झाले 15. कुठे स्टोअर होणार सम मध्ये. सो सम किती झाली 15. नेक्स्ट टाइम आय किती होणार 3. 3 इज लेस दॅन और इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. सो नाउ सम काय आहे 15 प्लस ए ऑफ 3 आय 3 आहे ना. सो ए ऑफ 3 काय आहे 6. सो 15 प्लस 6 किती 21. ओके. नेक्स्ट टाइम आय किती होणार 4. 4 इज लेस दॅन और इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. नाउ सम काय आहे 21. 21 प्लस ए ऑफ 4. ए ऑफ 4 काय आहे 9. सो 30 कुठे स्टोअर झाले सम मध्ये. ओके. नाउ नेक्स्ट टाइम आय किती होणार 5 होणार. 5 इज लेस दॅन और इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. नाउ सम काय आहे 30 प्लस ए ऑफ 5 आय किती 5. ए ऑफ 5 काय आहे 4. सो 30 प्लस 4 34 कुठे स्टोअर झाले सम मध्ये. ओके. नेक्स्ट टाइम आय 6 होणार. नाउ 6 इज लेस दॅन और इक्वल टू 5 ही कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलो. देन इथे आलो सम इक्वल टू पर्सेंटी. पर्सेंटी म्हणजे काय सम. सो सम इक्वल टू कशाची व्हॅल्यू डिस्प्ले होणार समची दॅट इज 34. आलं का लक्षात. ठीक आहे. तर हा झाला तुमचा सम ऑफ एलिमेंट्स इन ॲरे. ओके. सो आपण हा रन करते मग तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करते. इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे बघा. ह्याला सेव्ह ॲज करू बिकॉज आपल्याला कोड बऱ्यापैकी सेम आहे. सम ऑफ ॲरे सम इक्वल टू 0. का करायचं 0 बिकॉज नंतर मग गार्बेज व्हॅल्यू डिस्प्ले होईल. ओके. इथे परत लूप टाकायचं आय इज इक्वल टू 1. बाकी सगळं सेमच आहे वरती. मला मी सांगितलं स्टार्टिंगला की प्रिंट जे आपण ॲरे एलिमेंट्स करतो या लूप पर्यंत यावरच्या, तर हे सगळे यावरच्या हे जे लूप आहे इथपर्यंतचा प्रोग्राम फ्रॉम इंट पासून मेन पासून तो सगळा सेम येणार आहे. ओके. मग काही व्हेरिएबल्स वगैरे ऍड होतील अकॉर्डिंग टू तुम्हाला काय प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे त्याच्यानुसार. जसं आता सम ऍड झालं. सो सम प्लस ए ऑफ आय. ओके. नाव सेव्ह केलं याला. नाव रन करा. आता सपोज नंबर ऑफ एलिमेंट्स मी 7 टाकले. परत कोणतेही 7 एलिमेंट्स आता टाका. बघा आता एलिमेंट्स काय काय टाकले मी 4 7 2 9 1 87 34. तर सम 144 आली बघा. सो 4 इथे किती झाले 87 आणि 34 किती झाले 7 आणि 4 11 121 झालं. ओके. त्याच्यानंतर 122 1 ऍड केल्यावरती. ओके. 122 मध्ये 9 ऍड केले की किती झाले 131 झाले. 131 मध्ये 2 ऍड केले 133 झाले. 133 मध्ये 7 ऍड केले 140 झाले आणि 140 मध्ये 4 ऍड केले 144 झाले. ओके. सो हा जो प्रोग्राम आहे बघा आपण मॅक्स साईज डिक्लेअर करतो त्याच्यामुळे आपण n कितीही घेतला अप टू 50 पर्यंत तर आपल्या सगळ्यांना हा प्रोग्राम काय होतो एक्झिक्यूट होतो. आता जर मी साईज 10 दिली असती आणि जर प्रोग्राम रन केल्यावर मला वाटले की मला 15 एलिमेंट्स टाकायचे तर पॉसिबल आहे का नाही. पण मी साईज 50 दिल्यामुळं मी 5 पण एंटर करू शकते. मला वाटले तर 7 पण 8 पण 10 पण 15 पण 20 पण फक्त 50 पेक्षा जास्त नाही. पण जनरली आपण एवढे एंटर करत नाही. ओके. सो आता मी सेम प्रोग्राम रन करणार. ठीक आहे. आता सपोज मला 10 पाहिजे एलिमेंट्स. ठीक आहे. सो आता एंटर साइज ऑफ ॲरे मी 10 दिली. सो आता मी 10 एलिमेंट्स टाकते. कोणतेही तुम्ही टाकू शकता. बघा 4 3 2 1 7 6 5 3 9 8 these are my 10 elements आणि त्यांची सम आली 48. सो 4 plus 3 7 7 plus 2 9 9 plus 1 10 10 plus 7 17 17 plus 6 23 23 plus 5 28 28 plus 3 31 31 plus 9 40 आणि 40 plus 8 48. आलं लक्षात. ठीक आहे. सो 50 पर्यंत तुम्ही कितीही नंबर ऑफ एलिमेंट्स तुम्ही टाकू शकता ॲरे मध्ये. ओके. सो हा झाला तुमचा फर्स्ट ॲरेचा प्रोग्राम सम ऑफ एलिमेंट्स इन ॲन ॲरे. ओके. नाउ नेक्स्ट प्रोग्राम आता
write a program to display elements in array in reverse order. रिव्हर्स ऑर्डर मध्ये ॲरेचे इलेमेंट डिस्प्ले करायचे. म्हणजेच काय की आता सध्या आपण जे इथे डिस्प्ले केले होते ॲरेचे इलेमेंट्स, विंडो मध्ये जाऊन आउटपुट, तर आपण कसे डिस्प्ले केलेले, ज्या वेळी आपण एंटर केले 3 2 1 7 त्याच वेळी आपण 4 आहे बघा, इथे 4 आहे. ओके, ज्या वेळी आपण एंटर केले त्याच वेळी आपण डिस्प्ले केले. म्हणजेच काय, फर्स्ट इंडेक्सचा इलेमेंट फर्स्ट डिस्प्ले केला, सेकंड इंडेक्सचा सेकंड डिस्प्ले केला, थर्ड इंडेक्सचा थर्ड, आणि लास्ट जे 10 इंडेक्स आहे त्याचा 10th ला डिस्प्ले केला. आता काय करायचंय तुम्हाला की तुम्ही ॲरे किती पण साईजचा टाकू द्या, पण डिस्प्ले करताना जो लास्ट इंडेक्सचा इलेमेंट आहे तो पहिले डिस्प्ले व्हायला पाहिजे, म्हणजे रिव्हर्स ऑर्डरनी. जर तुमच्या ॲरे मध्ये असे इलेमेंट्स असतील तर डिस्प्ले होताना 4 30 20 10 असे व्हायला पाहिजे. ओके, सो हा प्रोग्राम आहे. सो त्याच्यासाठी बघा, रिव्हर्स ऑर्डरने ॲरे डिस्प्ले करण्यासाठी आधी तुम्हाला ॲरे मध्ये इलेमेंट्स टाकावे लागतील. सो परत सेम प्रोग्राम, ओके, ह्याच्यापेक्षा जास्त व्हेरिएबल्सची गरज नाही. देन हे सगळं सेम आहे बघा, मी इच टाइम लिहिते बिकॉज आपण स्टार्ट करतोय ॲरे, सुरुवातच आहे आपली. साईज घेतली, नाव ॲरे मध्ये इलेमेंट्स टाकायचे. ॲरे मध्ये इलेमेंट्स नॉर्मल वेनेच टाकायचे, पहिले फर्स्ट इंडेक्सचा मग सेकंड, फक्त प्रिंट करताना रिव्हर्स ऑर्डरने करायचं. enter elements in array, then for loop I is equal to 1, I is less than or equal to n, I plus plus, scanf %d ampersand a of I. ओके, इथपर्यंत तर स्कॅन झालं. नाव पहिले आपण नॉर्मल वेनी डिस्प्ले करू. ओके, सो printf ओरिजिनल ॲरे जो आहे तो. ओके, सो इथे जस्ट तुम्ही किंवा इलेमेंट्स इन ॲरे केलं तरी चालेल, फक्त आपण जस्ट आता रिव्हर्स, आपल्याला प्रोग्राम काय रिव्हर्सचा, पण रिव्हर्सचा डिस्प्ले करायच्या आधी आपण जो ऍक्च्युअली जे इंडेक्स आहे तो आपण म्हणजे फर्स्ट इंडेक्स पासून पहिले डिस्प्ले करू. सो I is equal to 1, I is less than or equal to n, I plus plus, हे तर सगळं सेमच आहे. ओके, नाऊ आता आपल्याला रिव्हर्स ऑर्डरने डिस्प्ले करायचं आहे. सो रिव्हर्स ऑर्डर, सो आता फॉर बघा, सो सुरुवातीला आपला लास्ट इलेमेंट पहिले डिस्प्ले झालं पाहिजे. सो इलेमेंट लास्ट इंडेक्स कोणती असते, लास्ट इलेमेंटची nth. जर आपल्याकडे आपण n ची व्हॅल्यू 10 घेतली तर लास्ट इलेमेंट 10th पोझिशनला असणार. n ची व्हॅल्यू जर 5 घेतली तर लास्ट इलेमेंट 5th पोझिशनला असणार. सो जे काही n ची व्हॅल्यू घेतात, सो n इंडेक्सच तुमची लास्ट आहे. सो सुरुवात करायची I is equal to n, I is greater than or equal to 1, आपल्याला शेवटून 1 पास पर्यंत यायचंय, and then I minus minus. A of I, then get ch and program complete. आता बघा कसं होणार आहे. सपोज आता आपण सिंपल करण्यासाठी n ची व्हॅल्यू 5 घेऊयात, म्हणजे आपलं प्रॉपर एक्सप्लेन करून होतं. ओके, सो इंडेक्स ही 1 2 3 4 5 इंडेक्स, हा ठीक आहे. नाउ I, ठीक आहे, n किती आहे 5 आहे. सो I झाला 1. ओके, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू तुम्ही स्कॅन करणार ते कुठे जाणार, a of 1 मध्ये जाणार. इच टाइम तुम्हाला सांगते बघा. त्याच्यानंतर I किती होणार, 1 होता, सो I2 झाला. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती a of 2 मध्ये जाणार. सपोज 8 केली. त्याच्यानंतर I ची व्हॅल्यू होणार 3, जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती a of 3 मध्येच टाकणार. सपोज मी टाकले 10. त्याच्यानंतर I ची व्हॅल्यू होणार 4, जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती कुठे जाणार, a of 4 मध्ये जाणार. सपोज मी टाकले 15. त्याच्यानंतर I ची व्हॅल्यू होणार 5, 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन ट्रू आहे. जी व्हॅल्यू स्कॅन करणार ती a of 5 मध्ये जाणार. सपोज टाकले 20. ओके, त्याच्यानंतर I ची व्हॅल्यू 6 होणार. नाउ 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, कंडिशन फॉल्स, लूपच्या बाहेर आले. जर n ची साईज तुम्ही जास्त घेतली 5 पेक्षा तर हे लूप कंटिन्यू होईल. ओके,
नाऊ ओरिजिनल ॲरे जसा तुम्ही एंटर केलाय तसा डिस्प्ले होणार. सो आय परत 1 झाला. आता टिक करते इथे. आय 1 झाला. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. काय प्रिंट झालं? ए ऑफ 1 म्हणजे काय प्रिंट झालं स्क्रीनवर? 5. नेक्स्ट टाइम आय 2 झाला. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. काय प्रिंट होणार? ए ऑफ 2 ची व्हॅल्यू दॅट इज 8. त्याच्यानंतर आय 3 होणार. 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. काय प्रिंट झालं? ए ऑफ 3 ची व्हॅल्यू म्हणजेच काय 10 प्रिंट झालं. नेक्स्ट टाइम आय 4 होणार. 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. काय प्रिंट होणार? ए ऑफ 4 ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर आय 5 होणार. 5 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 कंडिशन ट्रू. काय प्रिंट होणार? ए ऑफ 5 ची व्हॅल्यू दॅट इज 20. नेक्स्ट टाइम आय 6 होणार. नाउ हे कंडिशन फॉल्स. ह्या लूपच्या बाहेर आलो. सो ओरिजिनल ॲरे तर आपला डिस्प्ले झाला. ठीक आहे. आता रिव्हर्स ऑर्डर. आय किती झाला? n. सो आता इकडे करते. सो n काय? 5 घेतलाय ना आपण. 10 घेतला असेल तर 10 येणार. सो n काय? 5. आता ह्या साईडचं टिक करते. आय किती झाला? आता n ची व्हॅल्यू आय मध्ये गेली. सो आय झाला 5. 5 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन ट्रू. प्रिंट काय होणार? ए ऑफ 5 ची व्हॅल्यू. सो ए ऑफ 5 मध्ये काय आहे? 20. सो पहिले 20 डिस्प्ले होणार. त्याच्यानंतर आय डिक्रीमेंट म्हणजे आय किती होणार? 4 होणार. 4 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन ट्रू आहे. सो प्रिंट काय होणार? ए ऑफ 4 ची व्हॅल्यू. ए ऑफ 4 मध्ये काय? 15. सो स्क्रीनवर प्रिंट काय होणार? 15. नेक्स्ट टाइम आय मायनस मायनस म्हणजे आय 3 होणार. 3 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन ट्रू. प्रिंट काय होणार? ए ऑफ 3 ची व्हॅल्यू. सो ए ऑफ 3 मध्ये काय? 10. सो 10 प्रिंट होणार. त्याच्यानंतर आय मायनस मायनस आय 2 होणार. 2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कंडिशन ट्रू. प्रिंट काय होणार? ए ऑफ 2 ची व्हॅल्यू दॅट इज 8. ओके. त्याच्यानंतर आय मायनस मायनस आय किती होणार? 1 होणार. सो 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 ट्रू आहे. सो काय प्रिंट होणार? ए ऑफ 1 ची व्हॅल्यू दॅट इज 5. ओके. नेक्स्ट टाइम आय मायनस मायनस म्हणजे आय किती होणार? 0 होणार. नाउ 0 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 आहे का? नाही. लूपच्या बाहेर आलो. ओके. प्रोग्राम एंड. सो रिव्हर्स डिस्प्ले झाला बघा. 20 15 10 8 5. 20 15 10 8 5. आलं का लक्षात? ठीक आहे. सो तुमच्याकडे व्हिडिओ ऑलरेडी असणारच आहे. ठीक आहे. असं काही नाही की लाईव्ह सेशन आहे. तुम्हाला जेवढ्या वेळेस बॅक आणि फॉरवर्ड करायचं तेवढ्या वेळेस करा आणि व्यवस्थित जसं मी ट्रेस करते तसे प्रोग्राम तुम्ही यांची व्हॅल्यू 7 घेऊन बघा, यांची व्हॅल्यू 3 घेऊन बघा. 3 एलिमेंट्स टाका ॲरे मध्ये. सुरुवातीला छोटा ॲरे घेऊन बघा. 3 एलिमेंट टाका. तो ट्रॅव्हर्स करा. बरोबर रिव्हर्स डिस्प्ले होतंय का? आलं का लक्षात? त्याच्यानंतर यांची व्हॅल्यू 10 घ्या. ट्रॅव्हर्स करा म्हणजे तुम्हाला प्रोग्राम प्रॉपर कळेल. ओके. रिव्हर्स ॲरे. आपल्याला समची गरज नाहीये. एलिमेंट्स इन ॲरे. ओके. त्याच्यानंतर इथे थोडा प्रोग्राम सेम आहे. एलिमेंट्स इन ॲरे इन रिव्हर्स ऑर्डर. ओके. आणि इथे आता आपल्याला I is equal to n. I is greater than or equal to 1 I minus minus. Then printf %d space a comma a of I. सगळ्या इंडेक्स वरती खेळ आहे बघा ॲरेच्या प्रोग्रामचा. आय व्हेरिएबल यूज केलं पाहिजे असं काही नाही. जे तुम्हाला यूज करायचे ते यूज करा इंडेक्स साठी. ओके. एंटर साइज ऑफ ॲरे. सपोज 12 एलिमेंट्स मला टाकायचे. सो 12 केले. सो आता 12 एलिमेंट टाका. 3 6 तुम्हाला जे पाहिजे ते टाका. परत एकदा रन करते. 6 एलिमेंट टाकले. बघा आता एलिमेंट्स इन ॲरे. पहिले आपण 3 टाकलाय. नंतर 2 1 6 5 4. सो एलिमेंट्स इन ॲरे ते प्रॉपर ज्या वेने आपण टाकले त्याच वेने आले. आणि एलिमेंट्स इन रिव्हर्स ऑर्डर बघा. वरचा 3 2 1 6 5 4 आपली ओरिजिनल ऑर्डर आहे. आणि खाली बघा जो 4 लास्ट आहे तो आलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड लास्ट, त्याच्यानंतर सेकंड लास्ट नंतरचा जो थर्ड आहे तो, त्याच्यानंतर 1 2 3 असं बरोबर रिव्हर्स ऑर्डरने काय झाले एलिमेंट्स डिस्प्ले झालेले आहेत. ओके. सो हा झाला आपला रिव्हर्स ॲरेचा प्रोग्राम. ठीक आहे. सो नेक्स्ट टाइम आपण आता
अजून पुढचे प्रोग्राम्स घेऊयात. अजून आपल्याला 2 लेक्चर्स लागतील ॲरेचे प्रोग्राम कम्प्लीट करायला. ओन्ली 1 डायमेन्शनल ॲरे, त्याच्यानंतर आपला 2 डायमेन्शनल वेगळा. ओके, ठीक आहे. सो हे झालं आपलं ॲरेचे स्टार्टिंग. सो तुम्ही 1 पासूनच इंडेक्सनी प्रोग्राम लिहायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये काय प्रॅक्टिकल असाइनमेंट देतील. जर तुम्हाला ते प्रोग्राम आले नाही तर त्या असाइनमेंट सुद्धा मला सेंड करा, मी तुम्हाला त्या एक्सप्लेन करून देईल. ओके.